खाताना जरा मजा येते ती। बघा काय साईज आहे त्याची, एक नंबर। जो रगडा आणि जो पॅटीस आहे एकदम कॉम्बिनेशन टॉप क्लास होत आहे। आणि इथे जवळजवळ 100च्या वर प्रोडक्ट आहेत चितळ्यांचे, ओरिजिनल चितळे जे पुण्याचे आहेत। नमस्कार मंडळी, तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये। तर मंडळी, गणपती बाप्पा येण्यासाठी काही दिवस राहिलेले आहेत आणि मी पुन्हा एकदा आलेलो आहे लालबागमध्ये। कारण ऑल ओव्हर भारतामधून जवळजवळ भरपूर असे भाविक आहेत जे लालबागमध्ये येतात गणपती बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी। आणि गणपती बाप्पाचं दर्शन घेतल्यानंतर तुमचं खाण्यापिण्याचं किंवा नाश्ता करण्यासाठी काही 2-4 स्पॉट्स आहेत, ते मी तुम्हाला ह्या व्हिडिओमधून दाखवणार आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। आणि मी पहिल्या स्पॉटला जाणार आहे। तर मी सध्या बघू शकता एका लोकेशनला उभा आहे। हे आहे मागे माझ्या गणेश गल्ली, मुंबईचा राजा। त्याचं जो मेन गेटचं आता सध्या काम चालू आहे आणि मी पहिलाच जाणार आहे जो त्यांच्या वड्यासाठी खूप फेमस आहे, ते आहे लाडू सम्राटमध्ये। आणि असेच 2-4 स्पॉट आहेत, ते मी तुम्हाला या व्हिडिओमधून दाखवणार आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। मी आता लाडू सम्राट मध्ये आलेलो आहे आणि त्यांचा फेमस जो बटाटा वडा आहे तो सुद्धा मागवलेला आहे मी। आणि आळू वडी मागवलेली आहे आणि पियूष सुद्धा मागवलेला आहे। लाडू सम्राट हे गणेश गल्लीच्या अगदी शेजारी। गणेश गल्लीचा तुम्ही गणपती बघितल्यानंतर तुम्ही इथे येऊन तुमची पेट पूजा नाश्ता करू शकता फॅमिली सोबत। मी आता तुम्हाला दाखवतो मी काय काय मागवलंय ते। मी सांगितलंच आहे तुम्हाला आणि मी ट्राय पण करणार आहे। एकदम फेमस आणि जुनं रेस्टॉरंट आहे आणि त्यांचं जे मराठी संस्कृतीचे जे खाद्यपदार्थ आहेत त्याच्यासाठी खूप फेमस आहे। उपासाचे पदार्थ मिळतात, सगळे तुम्ही जे काय तुम्हाला आवडेल ते पदार्थ इथे ट्राय करू शकता। त्यांचे 2 सेक्शन आहेत, एक नॉर्मल आहे विदाऊट एसी आणि त्यांचं स्वीटचं सुद्धा शॉप आहे। तर मी आता जे काय मागवलंय ते तुम्हाला दाखवतो पहिला। तर मित्रांनो बघू शकता, हा आहे गरमागरम बटाटे वडा। त्याच्याबरोबर मी आळू वडी मागवलेली आहे, ही शेंगदाण्याची चटणी आहे, ही लसणीची चटणी आहे आणि पियूष ॲट द एंड। आणि या सगळ्या गोष्टी तुम्ही इथे लाडू सम्राटमध्ये येऊन एन्जॉय करू शकता गणपती बाप्पाचं दर्शन घेतल्यानंतर। तर मी ट्राय करतो सगळं। तर मंडळी, आता मी हे सगळं ते ट्राय करतो। पहिलाच बटाटा वडा घेतलेला आहे गरमागरम आणि बघा काय साईज आहे त्याची, एक नंबर। हो गरमागरम। त्याच्यामध्ये बघा तुम्ही भरपूर सारे फिलिंग्स आहे। हे त्यांच्या बटाटा वड्यासाठीच खूप फेमस आहे। आणि मी शेंगदाण्याची चटणी आहे त्याच्यावर ट्राय करतो। हो, सुपर सॉफ्टी आणि सुपर क्रंची। जी बाहेरची लेअर आहे पूर्णपणे क्रंची आणि आतमध्ये सॉफ्टी, टॉप क्लास। म्हणूनच त्यांचा जो बटाटा वडा हा खूप प्रसिद्ध आहे। खूप लांबून माणसं येतात बटाटा वडा खाण्यासाठी खास। तर तुम्ही पण गणपती बघायला आलात तर नक्की लाडू सम्राटमध्ये बटाटा वडा ट्राय करा। आणि जे का बाकीचे सुद्धा पदार्थ आहेत ते सुद्धा ट्राय करू शकता।
तर लसणीच्या चटणी बरोबर मी घेतो जरा बघा. नेक्स्ट लेवल. थोडंच नाही, 10 माणसं वेडी आहे त्या बटाट्या वड्याची, ते आता मला कळालं. तर नेक्स्ट जो आयटम घेतलेला तो मी आळू वडी. बघा पूर्णपणे फ्राय केलेली आहे छान त्यांनी. मी हो 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 गरमागरम. थोडीशी आंबट गोड अशी आळूवडी. हा हा, टॉप नॉच, टॉप नॉच. मला परत एकदा खावीशी वाटते ही, परत एकदा खाणार आहे. बटाट्या वड्यासोबत आळू वडी सुद्धा ट्राय करा इकडे लाडू सम्राटमध्ये आल्यावर. मिसळ आहे, मसाला डोसा आहे, उपासाचे सगळे पदार्थ इथे मिळतात, थालीपीठ आहे, सगळं ट्राय करा. पण शेवटी पियुष पियाला विसरू नका इथे. बघा किती ठीक आहे. हो हो, मी ट्राय करतो. एक नंबर. पियुष एकदम घट्ट आहे. जायफळाचं मला असं पंच येतोय थोडा थोडा. खूप छान. म्हणजे तुम्ही गणपती बघितल्यानंतर गर्दीतनं बाहेर आलात आणि लाडू सम्राटमध्ये नाश्ता केलात तर तुम्ही दुसऱ्या गणपती बघण्यासाठी तुमच्याकडे एनर्जी मिळेल. तर नक्की लाडू सम्राटमध्ये या, त्यांचा बटाटा वडा ट्राय करा, बाकी सगळे पदार्थ ट्राय करा आणि पियुष सुद्धा ट्राय करा. आता मी जाणार आहे नेक्स्ट स्पॉटला. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कुठेही जाऊ नका. तर मंडळी मी आता आलेलो आहे एका नेक्स्ट स्पॉटवर, जिथे तुम्ही येऊन नाश्ता करू शकता गणपती बघितल्यानंतर. ते अगदी आहे चिंचपोकळी स्टेशनच्या शेजारी. त्याचं नाव आहे जयंत भेलपुरी हाऊस. हे माझ्या मागे आहे. तर मी आता तिकडे जाणार आहे आणि ते त्यांच्या पॅटीससाठी खूप प्रसिद्ध आहे. पॅटीस आणि पॅटीस पाव हे सगळं मी ट्राय करणार आहे. तर थांबा, कुठे जाऊ नका. मी आता बघूया आतमध्ये मला काय काय खायला मिळतंय ते. तर मंडळी मी आता आलेलो आहे जयंत भेलपुरी हाऊसमध्ये आणि मी त्यांचं जे फेमस पॅटीस पाव मागवलेलं आहे, रगडा पॅटीस पाव. मंडळी बघा, मी जयंत भेलपुरी हाऊसमध्ये रगडा पॅटीस पाव मागवलेला आहे. 2 पाव, कांदा, गोड आणि तिखट चटणी आणि हे आहे रगडा पॅटीस. त्याच्यावर आहे कोथिंबीर. मी ही ट्राय करतो. व्यवस्थित फोडायचं, मिक्स करायचं. थोडासा कांदा आणि आहे तिखट गोड चटणी सुद्धा त्याच्यावर देतात. हे बघा, थोडस असं मिक्स, पुन्हा एकदा मिक्स करायचं आणि हा घ्यायचा पाव. बघा तो तेलामध्ये त्यांनी किंवा घी मध्ये फ्राय केलेला आहे किंवा बटर मध्ये. आणि मग आहे फर्स्ट बाईट घेणार मी आता. हा जैन पॅटीस. एक नंबर. जो पाव आहे त्यांनी तव्यावर फ्राय केल्यामुळे क्रंच होतो आणि तिखट गोड चटणी, कांदा आणि जो काय रगडा आणि जो पॅटीस आहे एकदम कॉम्बिनेशन टॉप क्लास होत आहे आणि खायला एवढी मजा येते ना. एक नंबर. तुम्ही जर कधी गणपतीला इकडे आला आणि या जयंत भेलपुरी हाऊस मध्ये नक्की येऊन रगडा
पॅटीस पाव नक्की ट्राय करा, खूप टेस्टी आहे. एकदम हलकं फुलकं आणि टेस्ट एकदम नेक्स्ट लेवल आहे. कारण खूप गर्दी असते इथे. तुम्ही नक्की या. गणपतीमध्ये जर तुम्ही इकडे लालबागचे गणपती बघायला आलात तर जैन भेलपुरी हाऊसला नक्की भेट द्या आणि त्यांचं रगडा पॅटीस पाव नक्की ट्राय करा. तर मी आता जाणार आहे नेक्स्ट स्पॉटला. ते म्हणजे आहे अगरवाल डेअरी. त्यांच्याकडे लस्सी जे काही डेअरी प्रोडक्ट्स आहेत सगळे इथे अवेलेबल असतात. मी त्यांची लस्सी खूप फेमस आहेत त्या ट्राय करतो आणि त्यांच्याकडे आईस्क्रीमसुद्धा आहेत. त्याच्यामध्ये एखादा फ्लेवर मी ट्राय करतो जो नवीन त्यांनी आता इंट्रोड्यूस केलेला आहे. तर तुम्ही जर कुठे इकडे लालबागला शॉपिंगसाठी आला असाल तर नक्की अगरवाल डेअरींची लस्सी घ्या. आणि अगदी चिवडा गल्लीच्या शेजारी आहे त्यांचं जे लोकेशन आहे ते. तो मी आता जातो आणि काय काय प्रोडक्ट आहे ते मी घेऊन येतो तुमच्या इथे दाखवण्यासाठी. वेगवेगळ्या फ्लेवरचे आईस्क्रीमसुद्धा अवेलेबल आहेत. मित्रांनो यांच्याकडे सगळे डेअरी प्रोडक्ट मिळतात. पनीर आहे, ताक, लस्सी, दही आणि आईस्क्रीम्स आहेत वेगवेगळ्या प्रकारचे. आणि हे फेमस आहेत त्यांच्या लस्सीसाठी, मँगो लस्सी आणि सीताफळ लस्सी. आता सीताफळ लस्सी मला थोडा वेळ झाला त्यामुळे संपलेली आहे, तर मी मँगो लस्सीवरच समाधान मानतो आहे. बघू शकता किती घट्ट आहे. हो हो, मित्रांनो बाकी कसं मँगो ज्या लस्सी असतात त्याच्यामुळे आपल्याला असं त्याचा काहीतरी इसेन्स वापरलेला वाटतो, म्हणजे फ्लेवर असतो. पण ह्यामध्ये आपल्याला असं वाटतं त्यांचं पल्प आहे, त्यामुळे खाताना जरा मजा येते. आधी थिकनेस आहे लस्सी. तुम्ही जर गणपतीची शॉपिंगला लालबागला आला असाल तर नक्की अगरवाल डेअरीमध्ये या. त्यांचे जे काही डेअरी प्रोडक्ट आहेत, लस्सी आहे, आईस्क्रीम आहे, सगळे ट्राय करा. तर मित्रांनो माझ्यासोबत आहे जिगर सर. ते आपल्याला त्यांच्या इकडे अगरवाल डेअरीमध्ये एक नवीन त्यांनी प्रोडक्ट दिलं आहे, कस्टमरसाठी आणलेलं आहे महिनाभरापूर्वीच. ते चॉकलेट, हॉट चॉकलेट ते पूर्णपणे बफेलो मिल्कचं असतं आणि ते आता आपण सांगणार आहेत कसं कसं बनवणार आहेत. सर अभी क्या किया आपने वो बताओ मुझे. अपना बफेलो मिल्क के अंदर मैंने चॉकलेट डाल करके जो मिक्सचर है उसको हीट किया हुआ है. ओके. अब हम नॉर्मल मिल्क इसको हीट करके अब इसको मिक्स करके ओके सर्व करेंगे. ओके. इसका क्या प्राइस है सर. 100 रुपीज़ है कुल्हड़ में. करीब कुल्हड़ आपको 170-180 ml का कुल्हड़ होता है. ओके. यूजुअली ये कैफेज में 200 के अबाव मिलता है. हमारे यहाँ पे ये आपको 100 रुपीज़ में मिलेगा. अच्छा. तर मित्रांनो बघू शकता हे बाहेर जर तुम्ही कुठे कॅफेत गेलात तर 200 पर्यंत मिळणार. पण सरांनी हे आत्ताच लॉन्च केल्यामुळे 1 महिनाच झाला आहे, तर ते तुम्हाला 100 रुपयामध्ये मिळणार आहे हॉट चॉकलेट. आणि ते पण तुम्हाला कुल्हडमध्ये मिळणार आहे. तर जे मित्र माझ्या गणपतीची खरेदी करायला येणार असतील तर त्यांनी नक्की अगरवाल डेअरीचे जे काय प्रोडक्ट्स आहेत ते तर ट्राय करा. आईस्क्रीम वगैरे, लस्सी बोलू नका. आणि त्यांनी जे काय हॉट चॉकलेट नवीन ॲड केलेलं आहे ते पण ट्राय करा. सरांनी आता माझ्यासाठी बनवून दाखवलं मला, सो मी पण म्हणजे थोडंसं ट्राय करणार आहे. तर मित्रांनो सरांनी बघा मला टेस्टसाठी हॉट चॉकलेट दिलेलं आहे, तर मी आता ट्राय करतो. हॉट आहे. व्हेरी नाईस. नॉर्मल मिल्कमध्ये जे काय सर म्हणाले ते खरोखर आहे, कारण बफेलोचं मिल्क असं घट्ट असतं त्याच्यामुळे जे त्याच्यामध्ये फ्लेवर जो येतो तो वेगळा येतो आणि तो येतोय त्याच्यामध्ये एकदम घट्ट आहे बघा. तर सर आपलं जी ही डेअरी आहे ही म्हणजे कधीपासून सुरुवात केली तुम्ही. अगरवाल डेअरी जी आहे आपली जुनी लिगसी आहे इकडे अगरवाल डेअरीची. ओके. अगरवाल डेअरी परेलमध्ये ऑलमोस्ट 75 इयर्स अँड अबाव. ओके. आणि लालबागमध्ये 35 to 40 इयर्स झालेले आहेत. ओके. आणि हे जे आईस्क्रीमचा सेटअप आहे आपला ऑलमोस्ट 1.5 इयर्स ओके झालेत आपल्याला. या दशेरीला 2 वर्ष पूर्ण. ओके. स्पेशल कशासाठी तुम्ही प्रसिद्ध आहेत. आपलं जर मेन बघायला गेलो तर आता सध्या सीताफळ लस्सी आणि मँगो लस्सी आपली माझ्या नशिबात नाहीये, मी लेट झालो. आणि दुसरं आता सँडविच आईस्क्रीम कोल्ड कोको. ओके. आणि आपण हे आता नवीन चालू केलेलं हॉट चॉकलेट हे पण आता सुरुवात झालेली आहे. लोकांना
आवडतंय. आवडतंय. ओके काहीतरी नवीन कन्सेप्ट चालू केलेले आहे. ओके ओके. तर मित्रांनो, ह्या कन्सेप्टला पण चांगला प्रतिसाद द्या आणि सरांच्या जे अगरवाल डेअरीचे सगळे प्रोडक्ट तुम्ही लक्ष्मण येऊन चांगल्या प्रकारे आनंद घ्या. तर मित्रांनो, तुम्ही बघितलं आता जिगर सरांनी आपल्याला हॉट चॉकलेट कसं बनवून दाखवलेलं आहे. आणि मित्रांनो, जे म्हणतात ते खरंच आहे, दाणे दाणे पे लिखा है खाने वाले का नाम. तर सरांजवळ एक त्यांची लस्सी बाकी होती, ती त्यांनी मला दिलेली आहे टेस्टिंगसाठी. ती म्हणजे सीताफळ लस्सी. मगासपासून मी म्हणत होतो माझ्या नशिबात नाही आहे, पण ती आहे म्हणून मी हा वापरलेला आहे. फ्रेश जी वापरलेली होती ती. तर मी ट्राय करतो. व्हेरी नाईस. त्याचं म्हणजे खूप सेलिंग आहे हा जो काय आयटम आहे सीताफळ लस्सी. त्याच्यामध्ये रिअल पल्प आहेत सीताफळचे, त्याच्यामुळे ही लस्सी खूप खपते. आणि तुम्ही पण इथे आलात तर नक्की अगरवाल डेअरीच्या ज्या काही लस्सी आहेत, मँगो लस्सी आहे, सीताफळ लस्सी आहे, किंवा त्यांचे जे काही आईस्क्रीम्स आहेत किंवा हॉट चॉकलेट आहेत, ते सगळे ट्राय करा. तर मंडळी, मी आता आलेलो आहे शेवटच्या स्पॉटला. तुम्ही गणपतीमध्ये इथे लालबागला गणपती बघण्यासाठी आलात तर मी 2-3 स्पॉट दाखवले आणि त्यापैकी हा एक शेवटचा स्पॉट मी तुम्हाला दाखवणार आहे. चिंचपोकळीचा गणपती तुम्ही बघून झाल्यानंतर तुम्ही अगदी चिंचपोकळीचा मेन गेट आहे त्याच्या समोरच हे हॉटेल आहे, न्यू आनंद भवन म्हणून. आणि ते त्यांच्या मिसळ पावसाठी खूप प्रसिद्ध आहे. बघा, हे 1954 पासून माणसांच्या मनात त्यांनी घर केलेलं आहे मिसळ पावचं. तर आता मी आतमध्ये जाणार आहे आणि मिसळ पाव ट्राय करणार आहे आणि तुम्हाला सुद्धा दाखवणार आहे कशी त्यांची मिसळ असते वगैरे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, जाऊ नका कुठेही. मंडळी, मी आनंद भवनची जी सुप्रसिद्ध मिसळ आहे ती मागवलेली आहे आणि बघू शकता त्या मिसळ पावावर आपल्याला काय काय मिळतं ते. 2 पाव, कांदा, लिंबू आणि मिसळ, फरसाण सगळं एकत्र आपल्याला मिळतं. तर मी आता ही स्टार्ट करतो. पहिलं असं करायचं, त्यानंतर कांदा आणि मग त्याच्यावर आला लिंबू. हो हो, पुन्हा एकदा थोडासा कांदा आणि मग सर्व मिक्सचर एकत्र करा आणि असा पाव आणि सुरुवात. आनंद भवनची मिसळ मी ट्राय करतोय. हो, छान. खूप स्पायसी सुद्धा नाही आहे आणि जी काय त्यांनी जे वापरलेले आहेत मसाले खूप छान आहेत. खाण्याला खूप टेस्टी लागते ती. आपण जे कांदा, लिंबू आणि जे काही सगळं कॉम्बिनेशन मिसळमध्ये आणि पावाबरोबर जे आपल्या एक नंबर. तुम्ही जर इकडे गणपतीमध्ये आला आणि चिंचपोकळीचा गणपती बघून झाला तर नक्की आनंद भवनची मिसळ ट्राय करा. अगदी चिंचपोकळीचा जो गणपती आहे चिंतामणी, त्याच्या मेन गेटच्या अगदी समोर हे हॉटेल आहे. हे न्यू आनंद भवन जे आहे टेम्पररी बेसिसवर या जागेवर आहे आणि हे त्यांच्या आता परमनंट जागेवर जाणार आहे. तर मी ती जागा तुम्हाला दाखवतो. अगदी शेजारच्या बिल्डिंगमध्ये आहे ती. ते बिल्डिंगचं पूर्णपणे काम झालेलं आहे आणि शॉप लाईनमध्ये अगदी वॉकेबल, 1 मिनिट सुद्धा लागणार नाही. हे आहे चितळे एक्सप्रेस आणि हे बघू शकता न्यू आनंद भवन ओपनिंग शॉर्टली मिसळ हाऊस.
हे कन्स्ट्रक्शनचं काम चालू आहे. अगदी एक त्यांच्या मालकांनी सांगितल्याप्रमाणे एक 10 ते 15 दिवसाच्या कालावधीत इथे ते त्यांचं परमनंट जागेवर आनंद भुवन मिसळ हाऊस इथे चालू होणार आहे. तर मंडळी, मी आता आनंद भवन मधून मिसळ खाऊन जस्ट बाहेर आलो आणि त्यांच्या मालकांनी मला सांगितलं की यांचं एक परमनंट जे शॉप आहे न्यू आनंद भवन मिसळचं, ते इथे चालू होणार आहे. आणि मी येता येता माझी नजर त्यांच्या अगदी शेजारी असलेल्या चितळे एक्सप्रेस, जे त्यांच्या प्रोडक्टसाठी खूप प्रसिद्ध आहेत, भाकरवडी असो किंवा अनेक जे काही पदार्थ आहेत त्याच्यासाठी खूप प्रसिद्ध आहेत, त्या शॉपवर माझी नजर गेली. तर मी आता त्यामध्ये जाणार आहे आणि तुम्हाला दाखवणार आहे, कारण हे पुण्यामध्ये खूप प्रसिद्ध आहे. त्याचे जे काही श्रीखंड आहेत किंवा डेअरी प्रोडक्ट असू दे, भाकरवडी असू दे किंवा स्नॅक्स असू, त्याच्यासाठी खूप प्रसिद्ध आहे. आता मी एक आउटलेट आहे त्यांचं, नवीनच ओपन झालं आहे बहुतेक 15 ऑगस्टपासून. तर मी त्यामध्ये जाणार आहे आणि तुम्हाला दाखवणार आहे काय काय मिळणार आहे. ते सुद्धा तुम्ही गणपतीमध्ये इथे आल्यावर एन्जॉय करू शकता. तर जर तुम्हाला स्नॅक्स वगैरे घ्यायचं असेल तर, किंवा चितळ्यांचं दही आहे, लस्सी आहे, तर आता मी आतमध्ये जाणार आहे आणि तुम्हाला दाखवणार आहे त्या चितळे एक्सप्रेसमध्ये काय काय मिळणार आहे तुम्हाला ते. तर मंडळी, हे बघा, मी चितळे एक्सप्रेसमध्ये आत आलेलो आहे आणि हे ताईंनी सांगितल्याप्रमाणे 15 ऑगस्टला त्याचं ओपनिंग झालेलं आहे. बघू शकता किती छान सेटअप आहे. चितळे हे त्यांच्या भाकरवडी आणि डेअरी प्रोडक्ट, श्रीखंड बोला, दही बोला किंवा अजून जे काही आहेत, ताक बोला, लस्सी बोला, याच्यासाठी प्रसिद्ध आहेत. पण हे बाकीचे सुद्धा त्यांचे प्रोडक्ट आहेत हे मला माहीत नव्हतं. बघू शकता चिप्स आहेत, सगळ्या प्रकारचे शेव आहेत, स्नॅक्स आहेत, खारी बघा, हे बघा, आणि हे बघा पुरणपोळी सुद्धा आहे त्यांची, गुळपोळी, म्हणजे वेगवेगळे अजून जवळजवळ 100च्या वर प्रोडक्ट तुम्हाला इथे चितळ्यांचे, जे अस्सल चितळे, ओरिजिनल चितळे आहेत, ते तुम्हाला मुंबईत लालबागमध्ये अवेलेबल झालेले आहेत. तुम्हाला पुण्याला जायची गरज नाही आहे. बघा, सगळे त्यांचे स्वीट्स आयटम सुद्धा आहेत. हे बघा, भेळ, स्नॅक्स आयटम, भेळ सुद्धा आहे, चितळ्यांचीच आहे. हे कुकीज आहेत, हे लाडू आहेत, सोन पापडी आहे, ड्रायफ्रूट चिक्की आहे, मँगो बर्फी आहे. हे बघा, यांचं चितळ्यांचं टोमॅटो कॅचअप सुद्धा आहे, काजू मोदक, मावा मोदक, गुलाबजाम रेसिपी आहेत. हे बघा तुम्ही, माझ्या माहितीप्रमाणे तर मला एक 8 ते 10 प्रोडक्टच माहीत होते, पण इथे तुम्ही आल्यावर तुम्हाला जवळजवळ 100च्या वरती प्रोडक्ट तुम्हाला अवेलेबल होतील. हे बघा, त्यांचं घी आहे, जाम सुद्धा आहेत वेगवेगळ्या प्रकारचे, मिल्क पावडर आहे, हे बघा ढोकळा, इडली बॅटर आहे, वेगवेगळं फरसाण आहेत, आणि हे बघा त्यांचं स्ट्रॉबेरी मिल्क, पायनॅपल मिल्क, हे वेगवेगळ्या फ्लेवरचे त्यांच्याकडे मिल्क सुद्धा आहेत. आणि हे तर आहेच त्यांचं फेमस भाकरवाडी. आणि हे बघा आपले मास्टर ब्लास्टर त्याच्यावर आहेत. हे सगळ्या म्हणजे पॅकेट्समध्ये आहेत. पाव किलो आहे, 1 किलो आहे, अर्धा किलो आहे. मंडळी बघू शकता, त्यांचं दही, लस्सी, ताक किंवा श्रीखंड याच्या व्यतिरिक्त आईस्क्रीमचे सुद्धा त्यांच्याकडे वेगवेगळ्या व्हरायटीज आहेत, आणि ते पण प्रीमियम क्वालिटीचे आईस्क्रीम्स आहेत. तर मंडळी बघितलं तर माझ्या माहितीप्रमाणे चितळेमध्ये तर माझ्या ओळखीचे असे 8-10 प्रोडक्टच मला माहीत होते. पण हे 15 ऑगस्ट पासून हे लालबागमध्ये ओपन झालेलं आहे. चितळेचं एक नवीन आउटलेट आहे, चितळे एक्सप्रेस म्हणून. रंगारी बदक चाळीच्या अगदी शेजारच्या बिल्डिंगमध्ये आहे हे. आणि इथे जवळजवळ 100च्या वर प्रोडक्ट आहेत चितळ्यांचे, ओरिजिनल चितळे जे पुण्याचे आहेत, ते सगळे तुम्ही इथे तुम्हाला अवेलेबल होतील. आणि जर तुम्ही गणपतीमध्ये इकडे आलात गणपती बघण्यासाठी किंवा इतर काही कामासाठी, तर चितळेमध्ये येऊन तुम्ही शॉपिंग करू शकता. ओरिजिनल चितळ्यांचे जे काही प्रोडक्ट आहेत ते सुद्धा तुम्ही इथे येऊन एन्जॉय करू शकता, तुम्ही परचेस करू शकता. गणपती बघण्यासाठी आलात
आणि तुमच्या फॅमिली फ्रेंड्ससोबत तुम्हाला जर काही हलका फुलकं खायचं असेल तर मी तुम्हाला हे सगळे जे काय हॉटेल होते ते दाखवलेले आहेत. आणि शेवटी तुम्हाला शॉपिंग करण्यासाठी चितळेमध्ये सुद्धा मी घेऊन आलेलो आहे. तर मंडळी, तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रमंडळींना किंवा फॅमिली फ्रेंड्सला नक्की व्हिडिओ शेअर करा. कारण गणपतीमध्ये जर ते गणपती बघण्यासाठी लालबागला येत असतील तर हा व्हिडिओ त्यांना इन्फॉर्मेटिव्ह ठरेल. आणि मंडळी, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद.